नमस्कार मित्रांनो. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. नवीन नोंदणी, नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात. पूर्वीप्रमाणे प्रोसेस करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, परंतु यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. ही बातमी काय आहे, या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूयात. चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण बांधकाम कामगारच्या ऑफिशियल पेजवरती आलेलो आहोत. या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे. ती कोणती आहे ते आपण पाहू. आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील. आता पुढील नोटीसमध्ये काय लिहिले आहे ते आपण पाहू. लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे. सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल वर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण बदल आहे तो करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.